आम्ही सारे खवय्ये. शामराव, आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढच्या रेसिपीचं नाव आहे पत्थर के गोश्त. पत्थर के गोश्त. हे नाव कसं काय पडलं, तुम्हाला काही कल्पना आहे? अंदाज म्हणजे मी हे ऐकलेलं आहे, नक्की त्याचा पुरावा माझ्याकडे नाही आहे. पण जेव्हा लढाईला जायचे तेव्हा हे मटणाचे तुकडे जे आहेत ते सगळे तयार करून मसाल्यामध्ये मुरवून लढाईला जायचे. आणखीन जे काही लढाईचं जंगल असेल तिथे जमिनीत खड्डा करायचा, खड्ड्यामध्ये गरम गरम कोळसे तापते ठेवायचं, त्यावरती दगड ठेवायचा. लढाई करून परत आले की ते गरम गरम मटणाचे तुकडे त्या दगडाच्या वरती ठेवायचे, शिजले की तिथे बसून खायचे. ओके, म्हणून त्याला पत्थर का गोश्त, म्हणून त्याला पत्थर का गोश्त म्हणतात. ओके, साहित्य सांगतो मला काय काय? मटणाचे तुकडे, पपईच्या सालांची पेस्ट, ओके, त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची ह्याची पेस्ट, ओके, काळी मिरी, मीठ आणि हा चाट मसाला. ओके, हेच मला काही कळलं नाही, हे तुम्ही काय सांगितलं मला? हा जो आहे पसंदा, ह्या पसंदाचे पसंदा म्हणजे काय? पसंदा म्हणजे जे लेग पीस जे हाड असतं त्याला आपण नल्ली म्हणतो, त्या नल्लीच्या बाजूचं जे नाही त्याला पसंदा म्हणतात. तो जो कट आहे ओके, जेव्हा नुसतं त्याचं जे मांस काढलं जातं त्याला डिबोन म्हणतात, त्याला पसंदा म्हणायचं. अच्छा, म्हणजे हे डिबोन सगळं केलेलं, हे डिबोन केलेलं आहे. आणि हे डिबोन करून त्यानंतर त्याला पपयाची वरनं पेस्ट लावली जाते. आणखी लावता लावता हॅमर येते, किचन हॅमर. त्या किचन हॅमरला असे छोटे छोटे दात असतात. आणि ते दात जे आहेत त्यांनी असं त्याला कंटिन्युअस हॅमर ठोकत जायचं. ठोकत गेलं की आता हे जे मी केलेलं आहे या स्टेजला आपण येतो. हे म्हणजे असं त्याचा पसरट पातळ तुकडा तयार होतो आणि त्यात ते सगळं आत गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हळूहळू तो पपईची पेस्ट वगैरे आत गेलेली आहे. ओके, आणखी ही अशी करून त्याला मॅरिनेट करून साधारण 2 ते 3 तास ठेवायची. ओके, म्हणजे आपण हे 2-3 तास ठेवून आणलेलं आहे. चला, साहित्य तर बघितलेलं आहे, आता कृती बघायची. आता काय करणार तुम्ही? आता ह्याला पपयाची पेस्ट मी लावलेली आहे. आता ह्याच्यावरती ही जी कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरची ह्या सगळ्यांना लावायचे, ह्या सगळ्या तुकड्यांना लावायचे. सगळेच आपण काढून घेऊया ना, म्हणजे एकाच वेळी आपण भास्कन लावू शकतो. ह्याला आता आपण पुदिना, कोथिंबीर आणि मिरची, मीठ आणि थोडी काळी मिरी, चवीप्रमाणे मीठ आणि काळी मिरी याची जी पेस्ट आहे ही लावायची. ओके, आता काय करायचं? आपण चटणी लावून झालेली, चटणी लावलेली आहे. आता ह्याला थोडीशी काळी मिरी जर का जास्त लावली तर थोडी कडू आणि तिखट होतं जास्त. म्हणजे गळ्याला जेव्हा आपण गिळतो तेव्हा ते जळजळतं. करेक्ट. आणि आता हे गरम गरम तेलावरती थोडंसं तेल अजून घालूया का? मग घालू का? आणि जो पहिली बाजू आपण तयार केली आहे ती खालच्या बाजूला राहिली पाहिजे. आणि जी नंतर लावलेली आहे ती वरती. ओके, त्याच्यामागे काय विशिष्ट कारण? त्यामागे विशिष्ट कारण काही नाही. तो पहिला जो मसाला आहे तो जरा याला हॅमर केल्यामुळे असतो, तर त्यामुळे तो पटकन आतमध्ये गेलेला असतो. अप्रतिम वास आलेला आहे. हे आता कुठपर्यंत आलंय? आता हे तयार झालेलं आहे. याची तयार होण्याची एक खास बात म्हणजे जसं तयार व्हायला लागतं ना, ह्याचे जे आपण मगाशी पाहिले असे लांब लांब तुकडे होते ना, आता छोटे छोटे व्हायला जसं आपण ढवळत जातो ते छोटं तुटत जातं. तुटायला लागलं की ते आता तयार झालं. आणि याची खास बात म्हणजे परीक्षा टेस्ट म्हणजे अशी की जेव्हा आपण खायला लागतो तर ते तोंडामध्ये विरघळलं पाहिजे. क्या बात आहे, म्हणजे ते करेक्ट झालंय. झालं. हे बघा, आता मगाशी आपण अख्खे तुकडे घेतले होते, आता त्याचे छोटे पीस झाले. हे झालं आपलं पत्थर के गोश्त तयार. हे कशाबरोबर खाल्लं? हे आपल्याला छानपैकी ह्याच्याबरोबर ब्रेड घ्यायचा, ब्रेड बरोबर, किंवा अशी मी सांगितलं जसं विस्की मॉकटेल, हे पण स्टार्टरच आहे किंवा मेन कोर्स म्हणून खाता येतं. डिपेंड्स. पण हे तोंडी लावणं, मेन कोर्स मध्ये तोंडी लावलं. म्हणजे डावी उजवी बाजू नाही, मधली बाजू नाही. येस, तुम्ही डावरे असा नाही तर उजवे असा. लिहिणं महत्वाचं आहे. तुम्ही उजव्या हाताने पेन उचला आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. पत्थर के गोश्त बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटन लेगचे तुकडे, पपईच्या सालीची चटणी, कोथिंबीर, पुदिना मिरची पेस्ट, मिरपूड, मीठ आणि चाट मसाला. कृती: प्रथम मटनच्या तुकड्यांना पपईच्या सालीची चटणी, कोथिंबीर, पुदिना मिरची पेस्ट, मीठ आणि मिरपूड लावून ते मॅरिनेट करून घ्यावे.